गटाचे शिवसैनिक उपोषण करणार आहेत। आणि आपण ही दृश्य बघतोय। अजित पवार आता विधिमंडळामध्ये दाखल झालेल्या दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प राज्याचा अजित पवार सादर करणार आहेत। आणि तत्पूर्वी मंत्रालयात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली। मंत्रालयातून अजित पवार थोड्या वेळापूर्वी निघालेले होते आणि आता थेट विधिमंडळात ते दाखल झालेले आहेत। इतर नेत्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे, मंत्र्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार आज सादर करतील आणि या अर्थसंकल्पातून कोणकोणत्या योजनांवर भर दिला जातोय, कोणकोणत्या ठिकाणी तरतुदी केल्या जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। आणि त्यासाठी दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि त्यासाठीच आता अजित पवार विधिमंडळात पोहोचले आहेत। अजित पवार यांच्यासोबत इतर नेते देखील उपस्थित असलेले आपण बघतोय। त्यांचं स्वागत सध्या सचिवांकडून करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधिमंडळ सभागृहामध्ये सादर होईल। अजित पवार आज 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला होता। माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रदीप, अजितदादा आता विधिमंडळात दाखल झालेले आहेत आणि आज 2 वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर आपण पाहतोय की अजित पवारांच्या स्वागतासाठी सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत प्रवेशद्वारावरती जमलेले होते। आणि आता आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहे ते सुरुवातीला अजित पवारांकडून अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर ते सभागृहामध्ये दाखल होतील। बरोबर 2 वाजता अजित पवारांकडून अर्थसंकल्प जो आहे तो राज्याचा सादर केला जाणार आहे। अजित पवार हे 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणारे महाराष्ट्रातले दुसरे अर्थमंत्री ठरणार आहेत। याआधी शेषराव वानखेडेंनी 13 वेळा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला होता। मात्र आजच्या अर्थसंकल्पामधून राज्याच्या जनतेसाठी अजित पवारांकडून कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जातात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे की महायुती सरकारची लाडकी बहीण योजना जी आहे ती चर्चेमध्ये राहिली। त्या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती भार पडला अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। मात्र याचा परिणाम जो आहे तो आजच्या अर्थसंकल्पावरती पाहायला मिळतो का, किंवा आजच्या अर्थसंकल्पामधून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या अजित पवारांकडून केल्या जातात पाहणं महत्त्वाचं असं आहे। सध्या आपण पाहतो की अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दाखल झालेले आहेत। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहे अजित पवारांकडून अभिवादन केलं जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री आपण पाहतो, हसन मुश्रीफ असतील, आदित्य तटकरे, त्याचबरोबर अमोल मिटकरी हे सगळे आमदार जे आहेत अजित पवारांच्या स्वागतावरती जमलेले होते। आणि सध्या अजित पवारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाते। त्यानंतर ते सभागृहामध्ये दाखल होतील आणि बरोबर 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो अजित पवारांकडून सादर केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या अर्थसंकल्पामधून राज्याच्या जनतेला अजित पवारांकडून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत केल्या जातात खरं याची प्रतीक्षा आहे। कारण अजित पवारांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प आहे तो सादर केलेला आहे। खरं तर अजित पवारांकडे एक आर्थिक शिस्तीचे मंत्री म्हणून सातत्यानं आपण पाहतो की अजित पवारांचा महायुतीतले नेते जे आहेत गौरव करताना पाहायला मिळतात। मात्र आजच्या अर्थसंकल्पामधून अजित पवारांनी नेमकी काय विशेष तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये केली खरं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण पाहतोय की अजित पवारांकडून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। आपण पाहतो अजित पवार बॅग दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो अजित पवारांकडून सादर केला जातो। तुम्ही नक्कीच तर आपण हे दृश्य सध्या बघतोय। अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना केलेली आहे आणि त्यानंतर आता 2 वाजता अर्थसंकल्प ते सादर करणार आहेत। आणि तत्पूर्वी अजित पवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक झालेले आहेत आणि त्यानंतर आता ते विधिमंडळाकडे निघालेले आहेत।